परब्रह्म हे सत्य ते प्रतीक शब्दांच्याही पलीकडचे आहे. एकलेपणा किंवा एकपणा हाच सद्गुरूंना आवडतो. कारण गुरु अनिर्वचनीय आहे. त्यांच्याबद्दल काही सांगता किंवा बोलता येत नाही. दुजा म्हणजे दुसरं ही कल्पना त्याला अजिबात सहन होत नाही. जसं लहान मुलाला सुद्धा आई त्याचीच असते, पण त्यांनी त्या बाळाला मांडीवर घेतलं किंवा कडेवर घेतलं तर त्याला ते सहन होत नाही. तसं त्या परमात्म्याला सुद्धा अजिबात सहन होत नाही. शिष्याला सुद्धा स्वतःमध्ये साधन होतं आणि असं म्हणलंय की तो मौनच धारण करतो किंवा स्वस्थ राहतो, म्हणजे गप्प बसून टाकतो. इथे शब्दांची लिपी पुसली जाते आणि मौनच मुखरित होतं. वेदामध्ये पण आपण एक वाक्य सांगितलं, गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्ते छिन्नस्तु संशयः. गुरु ज्याप्रमाणे वेळेला मौन धारण करतो त्या वेळेला शिष्यांचे सर्व संशय फिटतात. नाही तर आपण व्यवहारात इतके बोलत असतो, इतक्या शंका आपण विचारत असतो आणि कितीही सांगितलं तरी त्या शंकेचं निरसन होत नाही. पण या परब्रह्माच्या स्वरूप स्थितीबद्दल स्वतःच जेव्हा स्वरूप पाहतो तेव्हा मग इथं बोलणं उरतच नाही. म्हणून शब्दांची या ठिकाणी आवश्यकताच नाही. शब्द काही उपयोगाचा नाही. इथे मौनच अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्ययाला आलेल्या आत्म प्रत्ययाची अवस्था ही आत्मतृप्त असते. कधी कधी व्यवहारात सुद्धा आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल किंवा ती मिळाली की आपण पुढे काहीच बोलत नाही. त्याचप्रमाणे अध्यात्मात सुद्धा तेच आहे. आपली शेवटची पायरी काय आहे तर ते परब्रह्माचं किंवा ते परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायचं. मग त्याच्या आधीच्या किती पायऱ्या आपण ओलांडून गेलो किंवा त्यासाठी किती प्रयत्न केले हे सगळं आपण विसरून जातो आणि नंतर बोलणं थांबतं. जसं आपण मिठाच्या बाहुलीचं उदाहरण पाहिलं होतं त्याप्रमाणे. म्हणजे आपल्या मनातलं सगळं द्वैत विरून जातं. म्हणून ज्ञानेश्वर माऊली मी आपल्याला म्हटलेलं आहे की ज्याच्या ठिकाणचा शब्दच मावळतो त्याच्याशी गुरूंचा बोलण्याचा व्यवहार घडतो. जो व्यर्थ बडबड करतो त्याच्याशी गुरु काही बोलतच नाहीत, मौनच असतात. आणि जो खरा मौन असतो शिष्य असतो ते आंतरिक ज्ञान त्याला देतात. गुरुंना द्वैतपणा अजिबात सहन होत नाही आणि गुरु जेव्हा शिष्य गुरुपदापर्यंत पोहोचतो तेव्हा शिष्य आणि गुरु रूपालाच प्राप्त झालेला असतो आणि त्याच्याशी त्यांचा बोलण्याचा व्यवहार होतो. म्हणजे आत्मसंवाद घडतो. तिथे शब्दांची गरज नसते. आवश्यक तेवढंच त्या ठिकाणी बोललं जातं. जेवढा उपदेश त्या ठिकाणी आवश्यक असतो स्वरूपाच्या ठिकाणी तसा तो एवढा त्याची गरज नसते. त्यामुळे आत्मरूप आपल्या ठिकाणीच आहे. ते गवसत नाही कारण तेवढं आपण शोधायला जात. स्वरूपाच्या ठिकाणी लिपीचा उल्लेख होत नाही आणि म्हणून वेदही परमात्म्याबद्दल बोलूच शकत नाहीत आणि आपण सुद्धा आपल्या बुद्धीनुसारच बोलतो. पण जेव्हा सद्गुरूशी एकरूप आपण होतो त्याच वेळेला आपल्याला त्यांचं स्वरूप समजतं. धन्यवाद. हा, छान सांगितलं. आता पहिल्यातलं कोणी बोलणार आहे का? दुसऱ्यातलं मी 29. हा बरोबर तुम्ही 29 बोलणार आहे. बोला उर्मिला ताई. प्रमाणाचे परिसरे ते प्रमेयाची आविष्करे नवल मेजू ये दुरे नाहीपणाची. सद्गुरू आपल्या शिष्याला उपदेश करतात. ते शब्दाच्या माध्यमातून बोलतात. पण हे बोलणे खरे बोलणे नसते. कारण बोलण्याची व्यवहाराची भाषा त्यांच्याकडे नसते. ते परिणामाच्या सिद्धांताच्या पलीकडच्या अज्ञानाच्या तीरावर उभे असतात. बोलून न बोलण्याचा सिद्धांत या ओळीतून ज्ञानदेवांनी सांगितला आहे. जेव्हा सर्व व्यवहार संपतात तेव्हा सद्गुरूंच्या मुखातून प्रमेय प्रगट होतात. मौनाची वाणी म्हणजे काय हे येथे लक्षात येते. ते बोलत असून बोलत नाही. त्यांची भाषा साक्षात्कारी असते. ते फक्त परमशिष्याला जाणवते. त्यांच्या न बोलण्यातून सत्य बाहेर पडते व त्याचे स्वरूप समजते. आणखीन एक विचार असा आहे की निराकाराला आकारात पाहताना जे शब्द बाहेर पडतात
ते स्वररहित असतात. सद्गुरूंची भाषा नेती नेती अशी असते. सद्गुरू भावातीत असतात. त्यांच्या इतका उत्कट भाव इतर कोणातही नसतो असे ज्ञानदेव या ओवीमध्ये स्पष्ट करतात. धन्यवाद. छान सांगितलं, सुंदर. आता पहिल्या यातलं बोलणार आहे कुणी? खरं सुमिताताई पण म्हणल्या होत्या ना काहीतरी सांगणार आहे. पहिल्या प्रकरणातलं कोणी बोलणार आहे? सुमिताताई? हां, मी ऑडिओ बंद केला होता माझा. हां, बोलणार आहेत का सुमिताताई? नाही ताई, आज नाही, कारण 29 थोडासा विचार केला होता. पण हा, त्यांनी सांगितलं मग सांगा तुम्ही 29 थोडं 29 बोला. नाही म्हणजे त्यांचं ते नाही, त्यांनी सांगायचं जास्ती त्यांचं- करून 28 सांगितलंय. 29 थोडक्यात हा सांगितलंय म्हणा, पण बोला थोडस, बोला थोडस. हरकत नाही. सांगते. हा, बोला. सद्गुरूंचे वर्णन करणे हे शब्दांच्या पलीकडचे आहे आणि त्यांना कुठल्याच प्रमाणात बांधताच येत नाही, म्हणजे कुठलंच प्रमाण देऊन सांगता येत नाही. तर मला असं वाटतं सद्गुरु तत्व हे अनुभवायचं असतं. बरोबर. त्यामुळे तो अनुभव शब्दात घालणं, सांगणं, काही इव्हन व्यवहारात सुद्धा काही वेळा आपल्याला शब्दात सांगता येत नाही काही गोष्टी, हो, ते अनुभव घ्यायचा असतो. तर सद्गुरु तत्व हे अनुभवायचं असतं असं मला वाटतं. बरोबर आहे, बरोबर आहे. सद्गुरू म्हणजेच परमात्मा आहे आणि त्याला कुठलीच प्रमाणं तिथं चालत नाहीत. त्याला फक्त अनुभवातनंच जाणवून घ्यायचं असतं आणि एकदा तो अनुभव आला की हे सगळे अनुभव आपले विरून जातात. व्यवहार सगळा संपूनच जातो तिथे. छान आहे. मग मौनच येतो ना, हा, मौनच पुढे बोलणं नाहीच. शब्दांची भाषा संपूनच जाते, शब्द संपतात तिथे. छान. 29. चला, सगळ्यांना कळलं. आता 29 पर्यंत प्रार्थना म्हणूया. मगाचा जरा त्यांचा दासबोधाचा जास्ती वेळ चालला होता आणि मी म्हणलं जाऊ दे, तुम्ही आहात आधी तुमचं ऐकूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानेशोनुभवामृतं व्यरचयच, ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं, गीता नमो ज्ञानिने.
ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं ज्ञानेश्वरस्याद्भुतं ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो ज्ञानेश्वरत्वं कृती ज्ञानेश्वरत्वं कृती। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर। आज बुधवार आहे ना, बुधवार आणि श्रावण महिना चालू आहे। बुध बृहस्पतींची पूजा, सगळ्यांना वंदन करूया, ज्ञानदेवांना वंदन करूया, निवृत्तीनाथांना वंदन करूया, पंढरी रायाला वंदन करूया। आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो। ज्ञानदेवांनी श्रोत्यांना किती विनवलंय आणि स्वतःकडं म्हणजे ज्याला न्यूनत्व म्हणतात ते घ्यावं। त्यांना असं वाटतंय की तुम्ही श्रोते सगळे विद्वान आहात आणि मलाही आता तसंच वाटायला लागले की तुमचं सगळ्यांचं ऐकल्यानंतर तुम्ही सगळे ज्ञानी आहात, फक्त माझ्यासमोर बसलाय म्हणून हा रोल वेगळा आहे। मी बोलतीये म्हणून गुरु म्हणायचं आणि तुम्ही शिष्य, असं काही नाही आहे। आपण सहाध्यायी आहोत असंच म्हणूया। ज्ञानदेवानी मात्र त्या सगळ्या श्रोत्यांना इतकं विनवलेलं आहे की तुमच्यामुळं मला प्रेरणा मिळते। तुम्ही जर माझं लक्ष देऊन ऐकलं तर मी तुमच्यासारखा होईल, या संसाराच्या मोहातून मी बाजूला पडेन, तुमच्यासारखा मी त्याच्याबद्दल विरक्त होईन आणि मला हे परमतत्व लवकर मिळेल। म्हणजे अनुभवामृत लिहित असताना, अनुभव आलेला असताना एवढी विनयशीलता, आणि त्याच्या उलट हल्लीचे थोडंफार शिकून किंवा ज्याला आपण म्हणतात 2-4 बुकं शिकले, 2-4 पदव्या घेतल्या, इकडचं थोडंसं तिकडचं थोडंसं ज्ञान मिळवलं की माणूस इतका चढून जातो। पण आपल्याला हा जर विनय घ्यायचा असेल, स्वतःकडे गर्व ठेवायचा नसेल, अहम सोडून द्यायचा असेल, तर हे ज्ञानदेवांचे जे सगळे गुण आहेत, त्यांची जी वृत्ती आहे, वागण्याची पद्धत आहे, आचार आहे, तो आपण आचरणात आणायला पाहिजे। भले आपण सगळे त्यांचे ग्रंथ शिकू नाही शिकू, त्यातलं किती समजतंय तोही भाग पुढचा आहे, पण आपल्याला त्यांच्यातून, त्यांच्या आचरणातून आपल्याला काहीतरी घेता आलं पाहिजे। हा खरा अनुभव आहे, हे अनुभवामृत आहे। आता आपण 30वी ओवी पाहणार आहोत। 30वी ओवी तर अशी छान लिहिलेली आहे त्यांनी, किंवा रचलेली आहे, ती स्फुरलेली आहे, त्यांना काही रचावं बिचावं लागत नाही। ते म्हणतात, काल आपण थोडीशी वाचून ठेवली होती फक्त, काही बाही अळूमाळू, काही बाही अळूमाळू देखे एखादे वेळू। एखादे वेळू म्हणजे आपण एखाद्या वेळी म्हणतो तसं आहे बरं का। काही बाही अळूमाळू देखे एखादे वेळू, तरी देखे तेही विटाळू जया गावी। तो विटाळूचा शब्द काल कोणीतरी मला विचारलं होतं। म्हणजे एखादी गोष्ट चुकीची करणं, अहो करणं तर दूर ठेवा, दुसऱ्याची वाईट गोष्ट ऐकणं, डोळ्यांनी पाहणं, कानाने, आणि दुसऱ्याबद्दल पुन्हा वाईट बोलणं, हा सगळा त्या इंद्रियांना किंवा आपल्या मनाला झालेला विटाळ आहे, असं आपलं माझंही मतच आहे। आणि म्हणून ते काय म्हणत आहेत की काही बाही अळूमाळू। आता एखादे वेळू, आधी त्याचा अन्वय समजून घ्या। एखादे वेळू काही बाई अळूमाळू देखे, तरी जया गावी देखे तेही विटाळू। म्हणजे काही बाही म्हणजे भलतंच, आपण म्हणतो ना काहीच्या काही, त्याचा काही बाही हा शब्द पण वापरला जातो। आणि अळूमाळू म्हणजे अगदी सहज, काही लोक तर अक्षरशः सहज, त्या उच्चारसुद्धा करू नये पण अक्षरशः शिव्यासुद्धा सहज देत असतात। आपल्याला कानावर पडलं तरी आपल्याला असं नको, म्हणजे खरंच तो विटाळ वाटतो त्या ऐकण्याचा सुद्धा। आता सहज किंवा किंचित देखीजे म्हणजे पाहिलं। आता देखीजे म्हणजे जे दृश्य आहे, ते दृश्य कसं पाहतो आपण द्रष्टा होतो, लक्ष देऊन ते पाहतो। आणि म्हणून तरी देखे तेही विटाळू
जया गावी. आता काही ठिकाणी खोटं लटकं असं असतं आणि गावी म्हणजे त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी किंवा स्वरूप स्थितीच्या ठिकाणी. म्हणजे आत्मरूप जो श्री गुरु आहे तो जर एखाद्या वेळी कदाचित पाहिलंच किंवा पाहिलेल्या वस्तूंसह जे द्रष्टेपण आहे ते त्याच्या ठिकाणी खोटं ठरतं. म्हणजे तो जे पाहिल ते सगळं खरंच असलं पाहिजे. म्हणजे सद्गुरू स्वरूपाच्या ठिकाणी किंवा सद्गुरू स्वरूपाकडे नेत्रांनी पाहू गेलो तर सद्गुरू स्वरूपी गावात पाहण्याचा विटाळ होईल. कारण का की सद्गुरूचं स्वरूप आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पाहण्याचा विषय म्हणजे सद्गुरू आहे. मग तिथे पाहणं आणि पाहणारा ही त्रिपुटी, जसे आपण दरवेळेला ज्ञाता ज्ञेय ज्ञान, तशी हे पाहणं, जे पाहायचे ते, पाहण्याची वस्तू आणि पाहणारा, या तीन गोष्टी रहित आहेत. आत्म्याच्या ठिकाणी ही त्रिपुटी नाही, गुरूंच्या ठिकाणी ही त्रिपुटी नाही. मग त्याला सतत पाहणं किंवा त्याचं रूप पाहणं किंवा त्याचं ज्ञान घेणं, त्याचा प्रत्यय घेणं किंवा न पाहणं, दोन्ही गोष्टी त्याच्याकडे आपण पाहू शकत नाही. किंवा पाहिलं तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी काय आहेत? पाहणं. आता काल आपण पाहिलेलं आहे, सगळी प्रमाणं तिथं पिकी आहेत. त्यामुळं पाहणं न पाहणं हे सगळं तिथं पोल आहे, व्यर्थ आहे. त्रिकाल म्हणजे तिन्ही काळात ते शक्य नाही. एखादं म्हणाल अहो ते भूतकाळात आमचे अमके गुरु होते ना, त्यांनी ते पाहिलं होतं परब्रह्म. तर ते गाणं आहे ते सोडा, आजी मी ब्रह्म पाहिले. ते लोकांना थोडंसं काहीतरी त्याचा अंदाज यावा म्हणून ही अशी काव्यातून थोडीशी वर्णनं केलेली आहे. पण खरं म्हणजे ते म्हणजे ते अनुभवायचीच गोष्ट आहे, त्याच्यामध्ये शिरण्याचीच गोष्ट आहे, त्याच्याशी एकरूप होण्याचीच गोष्ट आहे. त्यामुळं न पाहण्याच्या विकार दोषानं सुद्धा आपण दूषित होतो किंवा पाहण्याच्या विकाराने सुद्धा दूषित होतो. किंवा आत्मानात्म विचार जो आहे, आत्मानात्म विवेक जो आहे, त्याच्यातून जेव्हा मला कळेल की सोहम सोहम म्हणून ते एक छान होतं प्रार्थना आमची योगाची, भ्रुकुटी महल चढ़ देख पियारे, जागे ज्योति अपारा ओम, सोहम सोहम चढ़ते पहुँचो दशमे द्वारा ओम. ओम हे परब्रह्माचंच प्रतीक आहे. त्यामुळं ते ओम म्हणत म्हणत आपण तिथंपर्यंत पोहोचू शकतो. दशमद्वारापाशी आपल्या देहामध्ये 9 द्वार आहेत आणि खरं 10वं द्वार हे परमात्म्याचं आहे, ते ओंकाराचं आहे असं म्हटलं जातं. तर त्या सगळ्या वृत्तींचा इथे विटाळ आहे. पाहणे न पाहणे, ऐकणे न ऐकणे, या सगळ्या गोष्टी याचाच विठाळ आहे. म्हणजे त्या नाहीच, त्याला योग्यच नाही आहेत. त्याच्यासाठी त्या ज्याला आपण म्हणू की त्याला म्हणजे मानल्याच जाणार नाही त्याच्या ठिकाणी. एखादा म्हणेल मी अगदी थोडंसं पाहिलं, मला थोडंसं दिसताच ते अदृश्य झालं. पण थोडंसं पाहतो म्हणलं ना तरीसुद्धा त्याचा विटाळ आहे. म्हणजे पाहतो या शब्दाचाच विटाळ आहे. कसं की आपण त्याला पाहू शकत नाही, त्याला आपण ऐकू शकत नाही, त्याच्याबद्दल आपण बोलू शकत नाही, त्याचा आपण गंध घेऊ शकत नाही. आता 5ही ज्ञानेंद्रियानं जे प्रत्यक्ष ज्ञान आहे ते होतच नाही. मग तसं जर झालं किंवा तसं जर होतंय आपण म्हटलं तर तो जणू काही त्याला विटाळ आहे असं म्हटलेलं आहे. हो ताई बोला ना. तुम्ही सद्गुरु स्वरूप गावात काय सांगितलं? सद्गुरु स्वरूपी गावात विटाळू हा, मग तेच सांगतेय की सद्गुरूंच्या बाबतीत आपण सद्गुरूंना पाहिलं, देखीजे म्हणजे पाहणं, असं जर एखाद वेळेला जरी म्हटलं, एखादा काय म्हणेल, एखादा आणि एखाद्या वेळी असं म्हणेल की आम्ही त्याला पाहिलं किंवा थोडंसं पाहिलं,
आणि आम्ही त्याच्या ठिकाणी पोहोचलो, आम्ही तिथपर्यंत पोहोचलो असं जरी एखादा म्हणला आणि आम्ही त्याला पाहिलं तर तो जणू काही विटाळ आहे त्याला, कारण पाहण्याची क्रिया तिथे घडतच नाही. मग आता मी 5ही ज्ञानेंद्रियांच्या द्वारे काल परवा जे झाले ना आपलं प्रकरण आपलं काय प्रमाण, हां, तर डोळ्यांनी त्याला पाहताच येत नाही. म्हणजेच आपले डोळे आत्ता जे सगळं पाहतात, येते लक्षात, असंख्य गोष्टी आपण पाहतो, पण परमात्म्याला तसं पाहता येत नाही. पाहणं हा जणू काही त्याच्या गावी विटाळ आहे. अशी काही घरं असतात की नाही, हां, अशी काही घरं असतात की नाही की त्यांच्या घरात हे चालत नाही, ते चालत नाही, नुसतं नाव सुद्धा काढलेलं चालत नाही, त्या नावाचा सुद्धा विटाळ होतो, म्हणजे बोलण्याचा सुद्धा विटाळ होतो. बरोबर आहे. आपल्याला सुद्धा काही गोष्टी बोललेल्या आवडत नाहीत. मग अशी मी सांगितलं की शिव्या आपल्या कानावर गेल्या तरी आपल्याला त्याचा विटाळ होतो की नाही. तसं गुरूंच्या बाबतीत पाहणं हा त्यांना विटाळ आहे. त्यांच्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या स्वरूपाच्या ठिकाणी पोहोचलं की तो सुद्धा विटाळ आहे. ते आपल्याला जाणवणार आहे बरं का, 5 इंद्रियांनी समजणारं नाही आहे. ते अंतर्मनातून अंतरंगातून आपल्याला त्याची ती सगळी जाणीव व्हायला पाहिजे किंवा होते. अजून 30-40 ओव्या आहेत, अजून आपण निम्म्या पण ओव्या झालेल्या नाहीत. आपल्याला हळूहळू पुढं जायचं. म्हणून पाहिलेल्या वस्तूंसह आपण कुठली गोष्ट, घट दिसला की हां लगेच आपण घट म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर घट आला, आणला नाही तरी येतो. पण असं परमात्मा म्हणल्यावर येतोय का आपल्या डोळ्यापुढे? कारण अजून आपण अनुभवलेलंच नाही. आपल्या दृष्टीनं पाहण्याच्या पलीकडे येतो, कानाने ऐकण्याच्या पलीकडे येतो. आता वेद जिथं थकलेत त्याचं वर्णन करून तर तुम्ही आम्ही म्हणजे जे विद्वान लोक आहेत ते सुद्धा बोलू शकत नाहीत तिथे, कारण त्याचं वर्णनच करतं, वर्णनातीत आहे, तो अवर्णनीय आहे. येते लक्षात. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी हे पाहणे पण सुद्धा खोटं ठरलं, म्हणजे विटाळासारखं वाटतं. आता विटाळ हा शब्द त्यांनी कसा वापरला त्याची तीव्रता कळावी म्हणून वापरला असणार आहे. आलं लक्षात. याचं तात्पर्य काय, याच्यावर म्हणायचंय काय त्यांना, की नित्य हा परमात्मा किंवा गुरुरूप हे नित्य स्वरूप आहे त्यांचं. नित्य आहे तो काल होता, आज नाही, उद्या असेल असं होत नाही, किंवा आज आहे काल नव्हता उद्या आहे की नाही माहिती नाही. तो नित्य आहे, निरंतर आहे, चिरंतन आहे. मग त्याला मी पाहतो हे म्हणणंच चुकीचं आहे. त्याला पाहतो हे म्हणणंच योग्य होणार नाही आणि पाहणं कधीच शक्यही होणार नाही. आता आपण म्हणू हां आज ना मी अमक्या मोठ्या व्यक्तीला पाहिलं. आता जो एखादा मुलगा त्याच्या गावामध्ये किंवा त्या देशामध्ये पंडित आपल्या पंतप्रधान मोदी गेले की लोक म्हणतील आम्ही मोदींना पाहिलं. आपण टी व्हीवर पाहतो ते सोडा, प्रत्यक्षात जवळून पाहिलं की केवढं माणसाला वाटतं हो आम्ही त्यांना पाहिलं. ह्या दृश्य गोष्टी आहेत सगळ्या. परमात्मा आणि गुरु तसा दृश्य नाही. म्हणजे हा जो शब्दांचा व्यवहार घडतो हा फक्त आपण ज्या गोष्टी पाहू शकतो, आपल्या या चर्मचक्षूंना जे दिसू शकतं ते आहे. आणि परमात्म्याला पाहू शकत नाही कारण आपलं अज्ञान आहे. सगळ्याच्या पाठीमागं अज्ञान हे कारण आहे. म्हणजे त्याला पाहतो हे म्हणणंच चुकीचं आहे, तोच जणू काही विटाळ आहे. आणि तसं जर म्हटलं तर तिथे दोष निर्माण होईल, दोषाची सिद्धी होईल. परवा तुम्हाला सांगितलं का मी, आपल्या इथंच सांगितलं होतं ना, आपल्या याच्यातच ते उदाहरण सांगितलं होतं. पुन्हा एकदा सांगते की एका वडिलांनी आपल्या 2 मुलांना आत्मज्ञानासाठी किंवा गुरुगृही पाठवलं होतं. दोघंही परत आले, बरोबर आले परत. आणि आल्यानंतर त्यांनी विचारलं तू काय काय शिकलास. आता मी छांदोग्यातलं पण सांगते बरं का, इथलं उदाहरण हे परवा मी सांगितलेलं होतं, कदाचित पुनरावृत्ती होईल. तर तो फटफट सगळ्या वेदांच्या रुचा म्हणून दाखवतो, उपनिषद म्हणून दाखवतो, जे जे काही तो शिकलाय ते सगळं म्हणून दाखवतो. आणि दुसऱ्या मुलाला म्हणतो काय शिकलास रे तू. तो खाली मान घालून बसतो, कारण त्या परमात्म्याबद्दल काहीच वर्णन कर, त्याला त्याचा अनुभव आलेला असतो.
तो काहीही ते बोलत नाही, तो काहीही सांगत नाही. तसे ह्याच्यात छांदोग्य ते श्वेताश्वेत, आता मला उपनिषदाचं नाव जाऊ द्या, पण त्या उपनिषदामध्ये श्वेतकेतू हा त्याचा मुलगा असतो आणि आरुणी हा पिता असतो. तर तो श्वेतकेतू 12 वर्षे राहून येतो आणि आल्यानंतर बघा, आता त्याच्यात सुद्धा ती छान वर्णन आहेत. मी तुम्हाला आहे आत्ता पुस्तक, पण आत्ता वेळ नको जास्त व्हायला. तर पिता म्हणतो, अरे तू काय काय शिकलास, मग तुला हे सांगितलं का, ते शिकवलं का, ते शिकवलं का, सगळी वर्णनं ते विचारतात. मग हे उपनिषद शिकलास का, हे वेदातलं ऋचा शिकलास का, ते सगळं सांगितलं. ही शास्त्र शिकलास का, ते हो म्हणतो शिकलं, पण त्याबद्दल सांगितलं का रे, ते तुला समजलं का रे. ते म्हणजे काय की ज्याच्याबद्दल बोलता येत नाही, ज्याच्याबद्दल सांगता येत नाही, ज्याच्याबद्दल वर्णन करता येत नाही, असं जे आहे ते तू शिकलास का. तो म्हणतो नाही, मला ते काहीच माहिती नाही. मग वडील म्हणतात, मग तू काय शिकलास. म्हणे मला तुम्ही जे काय विचारता यातलं काहीच कळत नाही. त्यावेळेला तो मुलगा काय उत्तर देतो हेही मी तुम्हाला कधीतरी सांगितलेलं आहे. तो मुलगा म्हणतो की अहो बाबा, माझ्या गुरूंनाच ते माहिती नसेल, त्यामुळे त्यांनी मला ते शिकवलं नाही. जसं आपण आत्ता म्हणतोय की मलाही काही अजून ब्रह्म अनुभव आलेला नाही, त्यामुळे मी तुम्हाला त्याच्याबद्दल ठामपणाने, आणि अनुभव आल्यावर माणूस बोलूच शकत नाही, त्यामुळे त्यांनी काही सांगितलं नाही, तर तुम्ही मला सांगा. आणि म्हणून त्यांनी मग त्या उपनिषदात एक एक उदाहरणं दिली. अरे ते असं असतं, ते म्हणजे परब्रह्म. ते ब्रह्म कसं असतं किंवा ते आत्मतत्व कसं असतं, तर जसं म्हणे सोनं आणि सोन्याचे अलंकार, हे सगळी ज्ञानदेवानी उदाहरणं दिलेली आहेत. की सोन्याचे अलंकार विविध प्रकारचे होतात, सोन्याच्या वस्तूही होतात. आता पूर्वी म्हणायचे सोन्याच्या विटा, सोन्याची घरं, सोन्याची पात्र असायची बरं का. सुश्रुतानं वर्णन केलेली आहे. सोनं चांदीच्या पात्रातून राजाला जेवायला वाढलं जायचं. तर सगळ्या प्रकारच्या सोन्याच्या वस्तू असतात, पण त्यात मूळ काय असतं, सोनंच असतं. म्हणजे सुवर्णमिती सत्यम, त्या सगळ्या वस्तू म्हणजे त्यातलं सोनं महत्त्वाचं, हे आपण सारखं सांगतो. तसं मातीच्या भांड्यात, मातीच्या वस्तू, मातीच्या मूर्ती, याच्यामध्ये सुद्धा मूर्ती जरी वेगळ्या असल्या, वस्तू जरी वेगळ्या असल्या, तरी त्यातली माती खरी आहे. तसं ते असतं. आता बघा, तसं तेच असतं. म्हणजे असंच या विश्वामध्ये हे सगळं जे आपल्याला दिसतंय त्याच्यामधलं ते फक्त सत्य आहे, आणि ते आपल्याला तसं दिसत नाही. असे लोखंडाची उदाहरणं देतात. लोखंडाच्याही वस्तू अशा कित्येक होतात. आता पूर्वी लोखंडाचा काळ होता सगळा, सगळी हत्यारं, अवजारं सगळीच लोखंडाची बनवली जायची. मग त्यामध्ये मूळ लोखंडच असतं. तसं ते आहे असं त्यांनी सांगितलं. अजूनही खूप खूप उदाहरणं दिली त्यांनी, आणि मग ते अगदी सूक्ष्म आहे. मग वडाचे एक हे आण म्हणतो, बी आण. वडाच्या मोठ्याले गोल गोल असतात की नाही, बी मोठं फळ असतं म्हणून ते म्हणतो भिंदी, ते फोड. मग तो फोडतो, मग त्याच्यात अगदी बारीक बारीक कण असतात, छोटे छोटे अजून बिया असतात. म्हणतो ते फोड. ते कुठं फोडलं, ते फोडताच येत नाही. तसं ते आहे, ते इतकं सूक्ष्म आहे. आणि जसं मिठाच्या ह्याचं दृष्टांत देतात तसाही त्यावेळेला सांगितलेलं असेल की तो म्हणतो, आता तरी म्हणतो अवगतम किम, तो म्हणतो न, समजलं का तुला, नाही. म्हणजे ती उदाहरणं दिली तरी समजलं नाही, वडाच्या बीचं उदाहरण दिलं तरी समजलं नाही. म्हणतो अजून तुला एक सांगतो उदाहरण. रात्रीची वेळ आहे, आता झोपायला जायची वेळ आलेली असते. म्हणे तू एक भांडभर पाणी आण आणि एक चमचा आणि मीठ घेऊन ये. तो घेऊन येतो. म्हणे ते लवणम त्यात घाल. घातलं आणि म्हणे ठेवून दे. आता ते जरा विरघळायला, पूर्वी खड्याची मिठं असायची, बारीक पावडर नसेल. आणि म्हणे त्यात थोड्या वेळाने घेऊन ये किंवा सकाळी घेऊन ये. बघ बरं म्हणे, खाऊन बघ, पिऊन बघ. वरचं पाहिलं लवणम, मधला घे लवणम, खालचं घे लवणम. मग ते तसं या पाण्यातल्या मिठासारखं सगळ्यात मिसळून राहिलेलं आहे, मिळून राहिलेलं आहे. ही उदाहरणं सांगितली तरी त्याचा अनुभव आल्यानंतर त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. म्हणून हे जे सगळं सांगतायत ना, विटाळ आहे वगैरे,
तोच लक्षात घ्या. नाही तर तुम्ही म्हणाल ही उदाहरणं तर देताय ना, पण ती उदाहरणानंतर तो प्रत्यक्ष परमात्मा, प्रत्यक्ष गुरु भेटल्यावर काय होतं, तर त्या लवणासारखं होतं, म्हणजे विरघळूनच जातो तो त्याच्याने. म्हणून त्याच्या ठिकाणी प्रवेश करणं सर्वतः अशक्य आहे, किंवा सगळे उपाय व्यर्थ आहेत. तुम्ही कशा अजून त्यांनी तो एक उपाय दिलेला होता, सांगितला होता प्रयोग. जा म्हणे झाडाची एक फांदी तोडून आण. एक फांदी तोडली तरी झाड शिल्लक आहे, त्याच्यातनं तो रस गळतो. मग दुसरी छिंदी म्हणतं, छिंदी म्हणजे तोड. मग सगळ्या फांद्या तोडल्या तरी त्याचा जो बुंधा तयार असतो मग तोही तोडून टाक. हल्ली तर रसायनं निघालेली आहेत, काहीतरी टाकतात त्याच्यावर, म्हणजे ते झाड पूर्ण जळून जातं. पण तरीसुद्धा त्याचा जो मूळ अंश असतो, त्यातला जो गाभा असतो, त्यातला जो रस असतो, तो म्हणजे ते आहे की ते संपूर्ण वृक्षाला व्यापून राहिलेलं जसं असतं त्यातलं आत्मतत्व, तसं हे परब्रह्म या सगळ्या सृष्टीमध्ये व्यापून राहिलेलं आहे. आणि ते तू समजून घे, किंवा आपल्या अंतरंगात पण आहे ते तू समजून घे. तर गीर्वाण अनुभवातून मूर्तात काय म्हणले बघा. किंचित कदाचित समये पश्यामी द्वैत भावना. अळूमाळूचं त्यांनी छान दिलाय बघा शब्द. किंचित म्हणजे काही बाही, आणि कदाचित म्हणजे अळूमाळू. समय म्हणजे वेळी, म्हणजे काही वेळेला, आणि एखादे वेळी म्हणले त्याला समय. पश्यामी द्वैत भावना, मी द्वैत भावना पाहतो. यद्ग्रामे दर्शनम तत्तू, आणि ज्या ग्रामामध्ये, ज्या स्थानामध्ये त्याचं दर्शन घडेल. व्यलिकम सुनिविनिश्चितम, व्यलिकम म्हणजे खोटं. जो विटाळ शब्द वापरलाय त्यांनी त्याला व्यलिकम शब्द, व्यलिकम म्हणजे खोटं, तर ते खोटं ठरतं. त्याला पाहणं हे खोटंच ठरतं, म्हणजे ते विटाळासारखं आहे. स्वरूपानंद काय म्हणतात बघूया, म्हणजे आपल्याला अजून पटकन कळेल. एखादी ये वेळे किंचित काही बाही, त्यांनी काही बाही शब्द ठेवलाय. किंचित काही बाही देखावे दृश्य ही जरी तेणे. दृश्यद्रष्टृत्वाचा होय त्या विटाळ, ऐसा जो केवळ आत्मरूप. दृश्यद्रष्टृत्व म्हणजे तिथं द्वैत आलं. दृश्य म्हणजे जे पाहायचे ते, आणि द्रष्टृत्व म्हणजे जो पाहणार आहे. म्हणजेच मी वेगळा आणि जी गोष्ट पाहायची ती वेगळी आली ना, म्हणजे तिथे द्वैत आलं ना. त्या द्वैताचा त्याला विटाळ आहे. काल इथे मगाशी सुमिताताईंनी सांगितलं की त्याला तो विटाळ वाटतो, द्वैत आवडत नाही. शिवशक्तीलाही द्वैत आवडत नाही. तिकडे शिवशक्तीचं वर्णन केलं, इथं फक्त हे बदललेली आहेत, नामं बदललेली आहेत, गुरु आणि शिष्य. पण तेच आहे, शेवटी रूप तेच आहे. परमात्म्याचंच आपल्याला सगळं जाणून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी किती किती प्रकारे ज्ञानदेव आपल्याला समजावून देत आहेत बघा. आता तर वि. कुलकर्णी काय म्हणतात की एखाद वेळेला सद्गुरू असे आहेत, असं थोडंसं काहीसं पाहायला जावं तर त्याच्या गावी देखणं याचाच विटाळ आहे. म्हणजे देखणं म्हणजे पाहणं या क्रियेचाच विटाळ आहे. कोणाला दृष्टी नाही की येथे कोणतेही दृश्य नाही. दृश्य आणि दृष्टी हे भिन्नत्वच नाही आहे तिथे. आणि डॉक्टर मानसीताई म्हणतात की इथे फक्त वर्तमान स्फुरतं, म्हणजे स्फुरण जे आहे तेवढं फक्त वर्तमानात आहे. तो प्रत्यय असतो, अनुभव असतो. त्याच्या गावी अन्य दृश्यांचा विटाळच असतो. म्हणजे किंचित पाहिल्यासारखं हे जे आपण म्हणतो ते एखाद वेळेला त्याचं स्फुरद रूप आहे. म्हणजे थोडंसं स्फुरण किंचित आपल्याला कधी कधी असा भास होत असेल बघा, ध्यान वगैरे कोणाचं छान लागलं असेल तर. पण याचं गाव पूर्ण सोहळा आहे म्हणतात. गाव म्हणजे त्याचं स्वरूप, आपलं त्याचं जे ठिकाण आहे ते अगदी शुद्ध आहे. तिथं हे अशुद्ध काही चालणार नाही आहे. म्हणून लगेच पुढची ओवी छान आहे बघा, 31वी. तेथे नमनकी बोले. ते म्हणजे तिथे स्वरूपाच्या ठिकाणी प्रवेश करणं सुद्धा व्यर्थ आहे. प्रवेशही करता येणार नाही, ते आपोआप घडणार आहे. एखादं म्हणाल अहो तिथे ना नो एंट्रीचा बोर्ड होता, पण आम्ही ना साईडनं थोडंसं गेलो आणि घुसलो म्हणे आत, आणि आम्ही दर्शन घेऊन आलो. असं लोक काही सांगतात, हे व्यवहारात घडतं. पण हे परमात्म्याच्या इथं तशी घुसखोरी काही चालणार नाही. म्हणून आता छान सांगतायत
की त्याच्या ठिकाणी प्रवेश करण्याचे उपायसुद्धा व्यर्थ आहेत. मग लोक म्हणतात इतक्या वेळा पारायण करा मग तुम्हाला दर्शन होईल. आत्ताच तो मनाचा श्लोक चाललेला आहे, काय सुंदर समर्थांनी सुद्धा वर्णनं केलेली आहेत. तो इतकी सुंदर आहेत की आपल्याला खरंच आपलं अज्ञान किती असतं आणि आपण अहंकाराने किती पछाडलेलं असतो. आता तो उद्या म्हणजे जेव्हा पाठ पाहायचं आहे तेव्हा तुम्हाला कळेलच. जनीहित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, तयाहुनी वित्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. तुझी जी जाणीव आहे ना ती सगळी सोडून दे. कारण आत्तापर्यंत जे पंडित झाले असतील, विद्वान झाले असतील, ते सगळं वाचलं ना. परवाही कोणीतरी सांगितलं की खूप ग्रंथ वाचले म्हणजे माणूस स्वतःला शहाणा समजतो. नाही, भगवंताची भक्ती आंतरिक त्याच्याशी पूर्ण एकरूप होऊन, या जगाचं देहभान विसरून, दृश्यभाव सगळा विसरून, मी ममता अहम ममत्व सगळं सोडून फक्त भगवंत जेव्हा दिसेल ना तेव्हाच ते प्राप्त होणार आहे, तेव्हाच होणार आहे. म्हणून अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, हे ज्याच्यावर तर इतकं सांगण्यासारखं आहे की ही अहंता माणसाला ब्रह्मराक्षसासारखं बनवते. आता तो ब्रह्मराक्षस आज तुम्हाला अनुभवायला येतो की नाही, मला येतो की नाही माहिती नाही. पूर्वीच्या काय म्हणू, गुरुचरित्रात, पुराणात, अशा काही कथांमध्ये त्यांची वर्णनं आहेत की ते ब्रह्मराक्षस झाले. अर्धवट त्यांची ज्ञानाची, खरं मला तो एक किस्सा सांगायचा होता, त्या ह्याच्यात श्लोकामध्ये सांगणार होते. तुम्ही आम्ही जर माझ्या वयाचेच वयोगटातले असाल आणि त्यावेळेला 11वीला किंवा 10वीला एक हिंदीमध्ये पाठ होता, ब्रह्मराक्षस का शिष्य, आठवत असेल कुणाला तर बघा. ब्रह्मराक्षस का शिष्य, असा तो एक शिष्य आहे, गरीब असतो आणि गुरूंच्या शोधात निघतो. पण गरीब असल्यामुळं त्याला, अर्थात त्या काळी नव्हतेच गुरु काही पैसे वगैरे घेत, पण तो शोधत जात असतो. आणि एका लहानशा गावामध्ये एक मोठा वाडा असतो. तो सगळ्यांना विचारतो की मला गुरु पाहिजे, तो मला शिकायचे हो. तर ते म्हणतात ते समोरचा तो वाडा आहे ना, त्या वाड्यात जा, तिथं तुला गुरु शिकवतील. आता हे भाबडं पोर, ते दार बंद असेल, कसं तरी त्याने खटखट करून उघडलं, म्हणजे जोर देऊन उघडला गेला असेल, असं बंद सुनसनाट होता. तुम्हाला जादूगार रघुवीरचं घर जर कोणी पाहिलं असेल तर त्या मयसभेसारखंच होतं बरं का. तसा हा वाडा पूर्ण निर्मनुष्य, कोणीही तिथं दिसायला तयार नाही, काही नाही, कुठल्या वस्तू फारशा दिसेनात. आणि अशा ठिकाणी तो मुलगा प्रवेश करतो. प्रवेश केल्यानंतर त्याला कोणतरी म्हणतं, ये बाळा बैस. एकदम तो असा, ज्याला आपण म्हणतो ना आश्चर्यचकित, तो एकदम घाबरला. आणि समोर त्याला ती एक मूर्ती दिसते गुरूंची, आणि म्हणतो, ये म्हणे, मी तुझीच वाट बघतोय, तू कधी येतोयस म्हणून. 12 वर्ष तो राहिलाय मुलगा तिथे. त्या गुरूंनी त्याला सगळं ज्ञान दिलं, सगळे वेद, सगळं जे काय शिकवायचं असेल, 6 शास्त्र, सगळी पुराणं काय चांगले, सगळं शिकवलं बघा तो. आणि एकट्याला शिकवलं, एकटाच गुरु, तेव्हा कोणी जास्त शिष्य नाही, कोणी नाही. आणि मग हा आता शेवटचा दिवस आहे, तर तो म्हणतो आज आता आपण गोड खाऊया, चांगलं पक्वान्न करू. मग त्यानं, म्हणजे ते मुलगाच बनवायचा ना, पूर्वीच्या काळी ते सगळी मायाच बरं का, ती माया म्हणूया आपण. त्यानं छान स्वयंपाक केला, जेवायला बसले. आता ते उंच होता, म्हणजे त्यावेळचं ते 3 मजली वगैरे घर असेल, वाडा असेल. आणि त्या वरच्या मजल्यावर त्यांनी तो बघत जात पोचल्यावर त्याला ते दिसलेले असतात. आणि तिथंच त्यांची ती 12 वर्षे गेली. त्यानं सगळा अभ्यास केला, अध्ययन केलं, जेवायला बसले. आणि बसल्यानंतर एकदम गुरु म्हणतात, अरे तूप राहिलं ना, भातावर तूप वाढायचं राहिलं. तर ते तूप कुठंतरी खालच्या मजल्यावर होतंच, कदाचित स्वयंपाकघर खाली असेल. तर तो म्हणतो, थांबा मी आणतो, पळ जाऊ. नको म्हणे, आणू नकोस. आणि त्यानं त्याचा हात, तो ब्रह्मराक्षस झालेला, त्यानं त्याचा हात खालपर्यंत नेलाय आणि त्याच्यातनं तो खालनं तूप वर घेतलं. काय घाबरलं असेल पोरगं, त्याची काय अवस्था झाली असेल बघा. अरे बाप रे, अंगाला धरधरून घाम सुटला, घाबरलं ते पोरगं, पार चक्कर येऊन पडायची वेळ आली. पण तो गुरु त्यातनं मुक्त झाला. आणि मग तो त्याच्याशी त्या भाषेत काय बोलला असेल
की तू घाबरू नकोस. माझी ही इच्छा अपुरी राहिलेली होती की मी एवढं शिकलेलो आहे, पण मला चांगला शिष्य मिळायला पाहिजे, आणि तो न मिळता माझं मरण झालं, त्यामुळं म्हणे मी तुला हे केलं. आता अशा गोष्टींवर किती विश्वास ठेवायचा, पण अशा घटना घडतात. आता गुरुचरित्रातलंही तुम्हाला कळेल, तुम्ही वाचलं असेल, तिथंही अशा घटना घडलेल्या आहेत. तर सांगायचा मुद्दा एवढाच की त्याचं स्वरूप, त्याच्या ठिकाणी प्रवेश करणं हे खूप अवघड आहे आणि सगळे उपाय व्यर्थ. बघूया आपण. तेथे न मन की बोले, तेथे न मन की बोले, नमने का बोले, काहींनी नमने म्हणले. केऊती सुये पाऊले, केऊती सुये पाऊले, अंगी लावूनी नाडिले नावची येणे, अंगी लावूनी नाडिले नावची येणे. सुये म्हणजे प्रवेश करावा, प्रविष्ट व्हावं, आणि अंगी लावूनी म्हणजे नावाचा संबंध लावून. नाम, आता आपल्याला बघा, एखाद्याचं नाव नाही ठेवलं तर लोक म्हणतात अहो काय नाव ठेवा ना काहीतरी. तसं आता इथे नावाचा संबंध जर त्या ठिकाणी लावला तर काय होतंय, अंगी लावूनी नाडिले, नाडिले म्हणजे खोटं ठरवलं, नावची येणे. अहो त्यांनी नावच खोटं ठरवलेलं आहे, कारण त्याला नाव पण देता येत नाही. आता त्याचा अन्वय बघा. तेथे नमने का बोले की केवती सुये, तेणे अंगी नावची लावूनी नाडिले. तेथे म्हणजे त्या ठिकाणी, अर्थात या परमात्म्याच्या ठिकाणी, श्री गुरूंच्या ठिकाणी. आता ते कसे आहेत आता आपण पाहिलंय सगळं, की द्वैत नाही तिथे, म्हणजे द्वैत रहित अशा गुरूंच्या ठिकाणी नमने, नमन करणं. आपण बघा पहिल्यांदा नमन करतोय, त्या ज्ञानदेवांना त्याचं काही आहे का हो? ते आता समाधीस्थ झालेले आहेत, म्हणून ते काव्यही मला फार आवडते. समाधीस्थ मूर्तीम भजे ज्ञानदेवम, भजे ज्ञानदेवम, भजे ज्ञानदेवम. तर त्यांना नमनही तिथे उपयोगाचं नाही. नमने का बोले, नमनाचं किंवा कुठल्याही बोलाचं, काही बोला तुम्ही, बोलाचे पाऊल म्हणले ते. केवते सुये पाऊले, सुये म्हणजे प्रवेश करतील, पाऊले म्हणजे पाऊल. आपण जसं एखाद्याच्या घरात जायचं असेल तर आजकाल पहिली बेल दाबली जाते, बेल नसले तर खटखट केलं जातं, मग कोणतरी येतं, मग दार उघडलं जातं, मग आपण पहिलं पाऊल येऊ का म्हणतो, आपल्याला कोणी स्वागताला आलं असेल विचारायला असेल, आणि मग पाऊल टाकतो. तसे त्या द्वैतरहित श्रीगुरूंच्या ठिकाणी नमनाचाही काही उपयोग नाही आहे, किंवा नमनही कसा प्रवेश करील, किंवा बोलाचे पाऊल तरी कसे प्रवेश करतील. कारण काय की अंगी नाव लावूनी, अंगी लावूनी नाडिले नावची येणे, अंगी नावची लावूनी नाडिले येणे, असा तो अन्वय. कारण एखादं नाव लावून त्यांनी नावालाच खोटं ठरवलं. काय देणार त्याला नाव? आता आपण परब्रह्म परमात्मा म्हणतोय, पण त्याला कुठलं नावही देता येत नाही. जसं आतली सगुण रूपातली आपण सगळी नावं दिलेली आहेत, सगळ्या रूपात आहेत, सगळ्या मूर्ती आहेत, पण या परब्रह्माला कुठलंही नाव लावता येत नाही, किंवा त्याचं नमनही तसं करता येत नाही. तर सगळ्या देवांची स्तोत्र छान आहेत, पण मग शंकराचार्यांनी किंवा सगळ्या यांनी काय केली स्तोत्र, फक्त तिथे कालही मी म्हटलं तसं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं म्हणलेलं आहे, शिवोहम शिवोहम, पण खरं त्याला कुठलंच नाव देता येत नाही. व्यवहारामध्ये आपल्याला नामस्मरण करण्यासाठी, म्हणजे नामस्मरणाच्या पायरीनं आपण परब्रह्मापर्यंत पोचतोय. म्हणून कैवल्य शतकात नेहमी ते स्तोत्र आम्ही रोज म्हणायचो जेव्हा आमचा ऑफलाईन क्लास असायचा. आहेत याच्यामध्ये काही जण, तर तिथे ते उपयोगाचं आहे बघा. मधुरम मधुरेभ्योपि मंगलेभ्योपि मंगलम, पावनं पावनेभ्योपि हरेर्नामैव केवलम. ते स्तोत्र सगळं सगुणासाठी आहे, की ते मधुर आहे. बघा ना, नाव घ्यायचं म्हणलं तर आपल्याला छान वाटतं ना. आता साधं श्रीराम जय राम जय जय रामचा जपसुद्धा
प्रत्येक ठिकाणी वेगळ्या प्रकारे म्हणला जातो. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम. असं सगळं आपल्याला म्हणण्याच्या त्या नादातनं किंवा त्या नमनातून प्रवेश करता येतो त्या सगुणामध्ये. पण पुढचं एक त्यांनी त्या स्तोत्रात म्हणलेलं आहे, आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वं मायामयं जगत, सत्यं सत्यं पुनः सत्यं हरेर्नामैव केवलम. आ ब्रह्म म्हणजे ब्रह्मापासून, आणि स्तंभ म्हणजे गवताची काडी, म्हणजे ते परब्रह्मापासून गवताच्या काडीपर्यंत हे सगळं जग जे आहे हे मायामय. कारण ब्रह्मानीच हे सगळं मायामय प्रकृतीद्वारा निर्माण केले, मायेच्या द्वारा. म्हणून हे सगळं जग निर्मिलेलं आहे, त्याच्यामध्ये तो व्यापलेला आहे. पण सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? सत्यम सत्यम पुनः सत्यम हरेर्नामैव केवलम. आपल्याला व्यवहारासाठी हा नामाचा सगळा पसारा आहे किंवा नामाची आणि नमनाची गरज आहे. पण त्या परब्रह्माच्या ठिकाणी नामही उपयोगाचं नाही आणि नमनही नाही. ते सगळं खोटं ठरवलं जातं. आता तुम्ही म्हणाल ही मेळ घालायचा कसा? मग नेमकं आम्ही करायचं काय? आपण नाम घ्यायचं काय? काही जे नाही आहे त्याचं कसं काय ध्यास लावायचा? की हळूहळू हळूहळू नाम नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय जय राम. त्या नादात आपण रमलो ना की या संसाराचा हळूहळू विसर पडतो. मग जळी स्थळी काष्ठी पाषाणी आपल्याला तो भगवंत श्रीराम दिसायला लागेल, ते परब्रह्म दिसायला लागेल. मग ह्या सगळ्या ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या झूट वाटतील, खोट्या वाटतील. आणि म्हणून ते परब्रह्म कसं आहे तर नाव घेण्याच्या पण पलीकडचं आहे, त्याला नाव ठेवण्याच्याही पलीकडचं आहे. तिथं नावही घेता येत नाही किंवा त्याला नाव देताही येत नाही, त्याला नमनही करता येत नाही. कारण तिथं द्वैत नाही आहे. द्वैत नाही आहे म्हणून गुरूंच्या ठिकाणी द्वैत नाही. त्यांना स्तुतीची गरज नाही, नमनाची गरज नाही. आत्ताच्या काळात उलट आहे. तुम्हाला एखाद्याकडून काही मदत हवी असेल तर केवढी स्तुती करावी लागते, तेवढ्या काय काय वस्तू आधी नेऊन त्यांच्या पुढे सादर कराव्या लागतात, त्यांचा सन्मान करावा लागतो किंवा दिल्यानंतर अजून किती करावा लागतो. हे सगळं या मायामय जगामध्ये आवश्यक आहे. परमात्म्याच्या ठिकाणी त्याला काही लागत नाही, त्याला कशाचीही अपेक्षा नाही, कुठलीही गोष्ट त्याला लागत नाही. म्हणून गुरूंच्या बाबतीत त्यांनी निवृत्ती नाव जे ठेवलेलं आहे, तर निवृत्तीसुद्धा का त्यांनी नाव धारण केलेलं आहे की नावाचा संबंध रहित आहे. निर्वृत्ती, जिथे निर्गता वृत्ती, सगळ्या वृत्ती वगैरे संपलेल्या आहेत, असा तो निवृत्ती म्हटलेला आहे. तर एवढं लक्षात ठेवूया. आपण इथे थांबूया, जरा 2 फोन येत आहेत महत्त्वाचे. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं वाम्बुधिकल्पं नवं तदीयं वयःपचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा
कृपाप्रसादः यस्य स्मरणात् यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिश्चन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर धन्यवाद पुन्हा